समृद्धी महामार्गावर संपूर्ण कुटुंब जेवण करण्यासाठी बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। या फोटोमध्ये समृद्धी महामार्गावर चारचाकी कार उभा करतात आणि त्या कारच्या मागच जेवण्यासाठी बसतात। ही वेळ का निर्माण होते असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो, कारण समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू करत असताना बहुतांश ठिकाणी थांबण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा नाही आहे। म्हणजेच हा जो समृद्धी महामार्ग तुम्हाला दिसत आहे हा पूर्णपणे एकदा सुरू झाला तर ज्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे, म्हणजेच तुमचा शेवटचा प्रवास आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला उतरायचं आहे त्या ठिकाणी हा प्रवास थांबतो। मात्र एक प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही आहे, हॉटेलची व्यवस्था नाही आहे, मध्ये कुठं दवाखाना लागत नाही आहे। त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की ऐन वेळेला शौचालयासाठी जाण्यासाठी किंवा लघुशंकेला जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असलेल्या काही साहित्यांचा उपयोग करावा लागतो। म्हणजेच हॉटेल लागत नाही आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कोणतं रेस्ट हाऊस लागत नाही आहे। त्यामुळं नागरिकांना नाईलाजानं गाडी कुठेतरी उभा करावी लागते आणि त्यानंतर हलकं व्हावं लागतं। ही परिस्थिती बऱ्याच जणांनी तक्रार जी आहे ती केलेली आहे। ही परिस्थिती बऱ्याच जणांवर निर्माण होते। मात्र एक प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो, समृद्धी महामार्ग बनला, मात्र या ठिकाणी जी काही सुविधा द्यायला हवी होती ती म्हणजेच कुठेतरी लघुशंकेला जाण्यासाठीची जागा द्यायला हवी होती किंवा त्यासोबतच शौचालय देखील या ठिकाणी नाही आहेत। त्यामुळं नागरिकांना गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावर बाजूला कुठेतरी उभ्या कराव्या लागतात आणि त्यानंतर स्वतःला मोकळं करावं लागतं। ही परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे ही मागणी केली जाते की समृद्धी महामार्गाच्या बाजूला कुठेतरी सोय करण्यात यावी, ती म्हणजे थांबण्यासाठीची, त्यासोबतच जेवणासाठी कुठेतरी हॉटेल्स असावेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो, कधीकधी या ठिकाणी रुग्णालय देखील नाहीत, हॉस्पिटलसुद्धा नाही आहेत। त्यामुळे छोटेसे प्राथमोपचार केंद्र म्हणा किंवा छोटे दवाखाने यांचीसुद्धा सुविधा सरकारच्या वतीनं कवायना करण्यात यायला हवी, कारण जलद मार्ग आहे, या ठिकाणी मोठी संख्या जी आहे ती वाहनांची पाहायला मिळते आणि एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट जो म्हणून याला ओळखलं जातं। मात्र या ठिकाणी सुविधा नाही आहेत, त्यामुळं या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्याशी तक्रार आहे की आता या ठिकाणी दुकानं असावेत, हॉटेल असावेत, त्यासोबतच शौचालय असावेत आणि गरज पडली तर त्यासाठी दवाखानेसुद्धा असायला हवेत। कारण एकदा प्रवास सुरू झाला तर प्रवास संपेपर्यंत कुठल्याही प्रकारची सुविधा या रस्त्यावर भेटत नाही आहे। फक्त प्रवास करतनं हाच एक उद्देश नसतो, तर प्रवास करताना अडथळे निर्माण झाले तर त्यासाठी सुद्धा कुठेतरी नागरिकांना झटपट करावी लागते आणि तोच प्रकार समृद्धी महामार्गावर एका व्यक्तीनं गाडी थांबवली आणि सर्व कुटुंब समृद्धी महामार्गावर जेवायला बसलं होतं, बाजूला जेवायला बसलं होतं। ही जर घटना टाळायची असेल तर उपाययोजना राबवणं गरजेचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।